तर नमस्कार मित्रांनो, मी चिंतामणी कॉमेडी परत एकदा तुमचं कोकण दर्शन या चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला। तर मी आणि माझे मित्र आम्ही निघणार आहोत आता मुंबईवरून अक्कलकोटला जायला। तर आमची ट्रेन आहे CST वरून। तर मी आता आहे दिव्याला माझ्याबरोबर अजून एक माझा मित्र येणार, तो डोंबिवलीवरून येणार। तर आम्ही सोबत इकडनं मग आम्ही CSTला जाणार आहोत। तर माझा मित्र आलाय, डोंबिवलीवरून आलाय, तो प्रमोद नाव आहे। काय बोलतो भाई, कसं आहेस? तर मित्रांनो, आम्ही CSTला आलोय आणि माझे काही मित्र आहेत ते विक्रोळीवरून येणार आहेत। तर मग आम्ही सोबत पुढचा प्रवास एकत्र करू। तर मित्रांनो, मी आता आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, CSTला म्हणजेच पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा। तर हे मित्र माझे आलेत फायनली विक्रोळीवरून। तर आम्ही सोबत जाणार आहोत। नाश्ता वगैरे आम्ही घेतलाय, त्यांनी घेऊन आले सोबत, विक्रोळीवरून आणलं वाटतं त्यांनी। आणि ही आपली ट्रेन आहे, एक्सप्रेस उद्यान एक्सप्रेस आहे CST वरून। ठीक आहे, ट्रेन खूप स्वच्छ सुंदर आहे, आतमधून AC चा आहे हा क्लास। तर आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेली ट्रेनची। तर मस्तपैकी आता नाश्ता करून आम्ही निघणार आहोत। नाश्ता जोरदार चालू आहे आमचा, हेवी नाश्ता करतोय आम्ही। मेंदूवडे आणि इडली वगैरे, सांबार वगैरे आहे। तर मित्रांनो, आपल्याला सोलापूरला जाताना एवढे छान छान व्ह्यू ट्रेनमधून पाहायला भेटत आहेत की खूप सुंदर सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतात ट्रेनच्या प्रवासामधून जाताना। तर हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे। की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, तुमच्या घरच्यांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल। तर हा सीन केवढा मोठा आहे बघा, किती सुंदर व्ह्यू आहे हा। अजून संपत नाही, म्हणजे तुम्ही अंतर किती मोठं आहे ते तुम्ही समजू शकता। तर मित्रांनो, फायनली आपण सोलापूरला स्टेशनला उतरलोय। सोलापूरवरून आता आपण निघणार आहोत अक्कलकोटला जायला। तर इथून काही आपल्याला गाडी वगैरे भेटते का, रिक्षा वगैरे किंवा बस वगैरे भेटते का, आपण बघणार आहोत। सोलापूर स्टेशनला आहोत आता आपण, आणि आता आम्ही इथून बाहेर पडलोय स्टेशनच्या इकडनं। ठीक आहे, इकडनं आपण त्या साईडला जाणार आहोत आणि मग तिथून मग आपल्याला बस डेपोच्या तिथे जायचं आहे। तर तुम्हाला स्टेशनच्या बाहेरूनच रिक्षा वगैरे अवेलेबल असतात। ते रिक्षाने तुम्ही डेपोला जाऊ शकता। आणि तुम्ही जर सोलापूरला तुम्हाला यायचं नसेल तर दुसरा ऑप्शन आहे अक्कलकोटला उतरून। पण तुम्ही जर लवकर अक्कलकोटला पोहोचताय तर तुम्हाला तिथून पर्याय अवेलेबल आहेत पुढे जायला स्टेशनवरून। तर इकडे आपण नाश्ता करणार आहोत। तर मित्रांनो, नाश्ता आला आपला मिसळपाव। मस्तपैकी नाश्ता करून मग आम्ही इकडं निघणार आहोत। तर मित्रांनो, एक सांगायचं होतं तुम्हाला, आता जिथं आम्ही नाश्ता केला तर नाश्ता अजिबात थोडा चांगला नव्हता। तर मी तुम्हाला ॲडवाईस करेन की तुम्ही नका घेऊ तिथे नाश्ता, तो दुसरं नॉर्मल काहीतरी खावा। मिसळपाव तर अजिबात घेऊ नका। आता आपण निघालोय डेपोकडे। तर मित्रांनो, माहिती मिळाली आहे की खूप जण रिक्षावाले बोलत होते की आज बसेस बंद आहेत। आंदोलनामुळे हे बसेस बंद ठेवण्यात आलेत। मराठी आंदोलनामुळे हे बसेस बंद आहेत, मराठा आंदोलनामुळे। तरी पण आपण जाऊन विचारू काय बोलतायत। बंद आहे बस, मराठा मोर्चामुळे इथं बस बंद। तर मित्रांनो, माझ्या मित्राच्या बोलण्यावरून तुम्हाला कळत असेल बसेस बंद आहेत। आपण आता रिक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे, तर आपण रिक्षाने निघतोय।
रिक्षानेच मग आपण पुढचा प्रवास करणार आहोत सोलापूर स्टेशनवरून ते अक्कलकोटला जायला. स्वामींचं दर्शन करायला आम्ही निघालो आहे. रिक्षामधून जाताना आम्हाला खूप सुंदर अशी मंदिरं दिसली. तुम्ही हे पाहू शकता, इकडे समोर एक दिसते सुंदर असं मंदिर. जर वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्की तिकडे जाऊन सुद्धा दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे तिकडे. आणि रस्ता जो आहे ना खूप सुंदर आहे. जर पूर्ण रस्ता तुम्ही सांगायचं झालं ना तर रस्त्यामध्ये एवढा मोठा रस्ता आहे आणि खूप सुंदर रस्ता आहे. त्यामुळे रस्त्याला तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही की खराब रस्ता वगैरे लागेल असा. तुम्ही आरामात जाऊ शकता इकडनं. जर तुमची 4 व्हीलर असेल तर अति उत्तम आहे. आणि बाजूला बघा अशा साईडने रस्त्याच्या खूप सुंदर फुलांची झाडं लावलेली आहेत. सुंदर फुलं आली आहेत त्याला येलो कलरची. त्यामुळे रस्त्याला एक वेगळंच सुंदरता दिसून येते. एवढी मोठी लाईन आहे बघा तुम्ही. मगाचपासून व्हिडिओ चालू आहे आपला आणि लाईन काही संपत नाही आहे फुलांची. तर आपल्याला संध्याकाळ होणार आहे जायपर्यंत. 1.5-2 तासाचा प्रवास आहे हा. समोर रस्ता जायचा आहे. तर मित्रांनो आपण पोहोचलोय अक्कलकोटला आणि आता आपल्याला समोरच्या साईडला जायचं आहे. त्या साईडला तिथून मग लेफ्ट साईडला मंदिर आहे, स्वामींचं मंदिर आहे त्या साईडला. आणि आपण आता आलोय पार्किंग एरियामध्ये. म्हणजे आम्ही लेफ्ट नाही घेतलं मंदिराकडे, राईटला चाललोय. आम्ही पहिल्या राहण्याची व्यवस्था बघतोय कुठे होईल का. तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिर छान दत्तात्रयाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या साईडलाच तुम्हाला जे महाप्रसाद असतो या साईडलाच महाप्रसाद तुम्हाला भेटतो. म्हणजे ते आरती वगैरे झाली की तुम्ही या साईडला महाप्रसादासाठी येऊ शकता. आणि इथं तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक सुंदर उंच अशी मूर्ती पण पाहायला भेटेल. तुम्हाला दिसत असेल त्या साईडला खूप सुंदर मूर्ती आहे. हे देणगीदारांची नावं इथे दाखवली जात आहेत. अन्नदान वगैरे जे करतात तर तुम्ही सुद्धा अन्नदान करू शकता. तर यात्री निवास म्हणून हे एक इकडे आतमध्ये आहे. तिकडे तुम्हाला योग्य दरामध्ये राहण्याची सोय तुमची होऊन जाईल. आपण आतमध्ये जाऊन बघूया. तर इथे 800 रुपये रूम सांगत होते. एका रूमचे एका स्टेचे 800 रुपये. तुम्हाला आत राहण्यामध्ये तिथे राहण्यासाठी बाथरूम वगैरे आंघोळ वगैरे सकाळची होऊन जाईल, पण ती सार्वजनिक असेल. तर मित्रांनो आता आपण निघालोय मंदिराकडे. मंदिराकडे जाताना स्वामींच्या एवढ्या सुंदर मूर्ती आपल्याला दिसत आहेत. खूप स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो आता आरती चालू होती. आता आरती झाली थोडा वेळ, त्यासाठी सगळेजण ध्यानस्थ बसलेत. मित्रांनो आरती झालेली आहे आणि हा जो हॉल आहे इथे खूप सुंदर अशी स्वामींची प्रतिमा लावलेली आहे. हे वटवृक्ष मंदिर आहे. हे वटवृक्ष तुम्हाला दिसत असेल. वटवृक्ष मी दर्शन घेऊ शकता इथे. तर ही प्रतिमा मी मगाशी बोल वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. इकडे स्वामींचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि मित्रांनो आता आपण आलोय आरतीनंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायला. लाईन खूप कमी होती आम्ही जेव्हा आलो तेव्हा. आता महाप्रसादाचा लाभ घेऊन आम्ही मग हा बघा महाप्रसाद आलेला आहे, आपण घेतलाय. खूप सुंदर लागतो महाप्रसाद. आणि या महाप्रसादाच्या हॉलमध्ये आपल्याला दत्तात्रयांची आणि स्वामी समर्थांची मूर्ती आपल्याला सुंदर अशी पाहायला भेटते. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो आता सकाळ आहे आणि सकाळी आम्ही काकड आरतीला आलोय. सकाळची जी आरती होती स्वामी समर्थ महाराजांची तिथे आलोय आणि ती आरती करून मग आपण मंदिरामध्ये थोडं आपण
पूर्ण दर्शन घेतलं. जिथे जिथे स्वामींचे सुंदर सुंदरचे फोटो लावलेले आहेत, जुने जुने फोटो लावलेले आहेत आपल्याला पाहायला भेटतात या हॉलमध्ये. आणि ही सुंदर अशी मूर्ती इथं ठेवण्यात आली आहे स्वामी महाराजांची. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो, मी तुम्हाला वटवृक्ष सुद्धा बाहेरून दाखवतो. हा वटवृक्ष आहे, वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर. आणि हा बाहेरून वटवृक्ष असा दिसतो. मित्रांनो, दर्शन घेऊन झाले आणि आता आपण निघालोय स्वामी समर्थ समाधी मठकडे. तर तुम्ही आले तर तुम्ही पण इथे नक्की भेट द्या. इथं न विसरता जाऊ नका. इथेच या बाजूलाच याच्या जवळच सोळाप्पा महाराजांचा सुद्धा वाडा आहे, तर तिथे पण आपण जाणार आहोत. तर तुम्ही पण आले तर तुम्ही पण नक्की भेट द्या या ठिकाणला. हा स्वामी महाराजांचा समाधी मठ आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा बाहेरून असा समाधी मठ असा दिसतो. आपण आता आत जाणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय. तर आता आपण आहोत एकदमच बाजूलाच असं लागतच सोळाप्पा महाराज यांचा वाडा सुद्धा आहे. तर हा सोळाप्पा महाराजांचा वाडा आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि इकडे खूप जुना असा फोटो आपल्याला पाहायला भेटतो. स्वामींची खरी प्रतिमा इथे लावलेली आहे सोळाप्पा महाराजांसोबत. तर मित्रांनो, आपण दर्शन वगैरे घेऊन नंतर आपण आता आलोय गार्डन फिरायला. इकडे सुंदर असं गार्डन आहे, वाटिका म्हणून. श्री स्वामी समर्थ वाटिका म्हणून आहे, तर तिथे नक्की भेट द्या. तुम्हाला